नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जोदर युनिक अकॅडमी पुणे मंथली करंट अफेअर सिरीज अंतर्गत जुलै 2026 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत ते आपल्याला टप्प्याटप्प्याने पाहायचे आहेत। यामध्ये सुरुवातीला आपण विविध ऑपरेशन पाहणार आहोत। आता यात बघा ऑपरेशनचं नाव आणि कशा संदर्भात ते ऑपरेशन राबवले हे आपल्याला पाहायचे। बघा इथं ऑपरेशन सेफ पॅसेज नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि ऑपरेशन महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर राबवण्यात आलं। आता कशा संदर्भात राबवण्यात आलं? वाघाची कातडी आणि अवयव घेऊन जाणाऱ्या तिघांना या ठिकाणी अटक केलं आणि त्या अटक करण्यासाठी ऑपरेशन सेफ पॅसेज राबवण्यात आलं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर। त्यानंतर ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस, काय म्हणले? ऑपरेशन सुरक्षित सायबर पेस असा शब्द आहे। मग आता यात बघा हे कोणी राबवलं? गुजरात पोलिसांनी राबवलं। कशा संदर्भात? सायबर सुरक्षा मोहीम, राज्यव्यापी जी गुजरातमधली सायबर सुरक्षा मोहीम आहे याच्या संदर्भात हे ऑपरेशन राबवण्यात आलं। त्यानंतर ऑपरेशन वज्र, अत्याधुनिक मेपे ड्रोन उत्पादन प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भात CBN द्वारे हे ऑपरेशन राबवण्यात आले। मग ऑपरेशन आणि ते कशा संदर्भात हा भाग महत्वाचा आहे। पुढील ऑपरेशन बघा, ऑपरेशन साय वज्र। हे साय वज्र आहे ते कोणी राबवले? उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आले। सायबर गुन्हेगारी विरोधी ही मोहीम आहे ही ऑपरेशन साय वज्र। त्यानंतर ऑपरेशन राहत, भारतीय लष्कराद्वारे आसाममध्ये जो काही पूर आला होता त्याच्या संदर्भात ऑपरेशन राहत राबवण्यात आलं। त्यानंतर ऑपरेशन साबान, बघा हे ऑपरेशन साबान पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये राबवलेलं आहे। तुम्हाला प्रश्न येईल, पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये कोणतं ऑपरेशन राबवलं? तर ऑपरेशन साबान राबवण्यात आलेलं आहे। त्यानंतर ब्रँड अम्बॅसेडर एक प्रश्न असतो आपल्या परीक्षेमध्ये। मग DRIV, आता DRIV म्हणजे काय? तर गाड्याची जी काही सुट्टे पार्ट असतात ती बनवणारी जागतिक लेवलची एक कंपनी आणि या कंपनीनं महेंद्रसिंग धोनी याला DRIV चं ब्रँड अम्बॅसेडर बनवलेलं आहे। त्यानंतर केन डियर, कल्याण ज्वेलर्सचं स्मृती मंदानाला बनवण्यात आलेलं आहे। आशियाई टेनिस महासंघानं लिएंडर पेसला बनवलंय। मेजर लीग बेसबॉल ऑफ अमेरिका सूर्यकुमार यादवला बनवण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुस्तके बघा, जुलै 2026 मध्ये जी काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ती आपल्याला विचारली जातील। मग हर स्टोरी हर ग्लोरी द मेकिंग ऑफ वुमेन्स क्रिकेट इन इंडिया या नावाचं जे पुस्तक आहे ते आदित्य भूषण यांनी लिहिलेलं आहे। 75 इयर्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी द इंडियन इलेक्शन स्टोरी इन फॅक्ट्स अँड फिगर्स 1950 ते 2025 हे डॉक्टर RK ठकुराल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। ते प्रकाशित झाले जुलै 2026 मध्ये। त्यानंतर न्यायाचा आवाज, न्यायमूर्ती गवई बोलतात हे पुस्तक प्राध्यापक S शिवकुमार यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर RSSची जी काही 100 वर्ष पूर्ण झालेत RSSच्या स्थापनेला, 100 सेवा एकता आणि त्यागाचे शतक नावाचे पुस्तक श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर मॅमल्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक AJT जॉन्सिया आणि PO नामीर यांनी लिहिलेलं आहे। जनजंगल नावाचं जे काय पुस्तक आहे ते पुस्तक किशोर रेटे यांनी लिहिलेलं आहे। जुलै 2026 मध्ये जी पुस्तकं प्रकाशित झाली ती आपण एकत्रितरित्या दिलेली आहेत। त्यानंतर नियुक्त्या बघा, आता जुलै 2026 मध्ये ज्या नियुक्त्या झाल्यात त्या देखील आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअरची जी काय PDF आहे ती देवा जादूर ॲपवर उपलब्ध करून दिलेली आहे। जुलैची सुद्धा PDF ती आहे। त्यानंतर सहामाही चालू घडामोडीसाठी जी PDF आहे ती देखील देवा जादूर ॲपवर उपलब्ध आहे। तुम्हाला मंथली घ्यायचं असेल तर मंथली घेऊ शकता, सहामाही PDF घ्यायची असेल तर ती सहामाही PDF सुद्धा रिव्हिजनसाठी हे लेक्चर पाहिल्यानंतर देवा जादूर ॲपवर उपलब्ध आहे। आणि काही मुलांचं असं म्हणणं आहे की सर PDF पेक्षा आम्हाला पुस्तक पाहिजे। 7 महिन्याच्या घटनावर आधारित पुस्तक सुद्धा मार्केटला उपलब्ध झालंय। ज्यांना पुस्तक घ्यायचे त्यांनी पुस्तक घ्या, ज्यांना PDF घेऊन वाचणं सोयीचं जाते त्या PDFची प्रिंटआउट पण करता येते, त्यांनी ती PDF ॲपवर जाऊन घेऊ शकता। तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। आता यात नियुक्त्यामध्ये बघा, विधान परिषदेचे उपसभापतीमधून सचिन अहिर 17वे हे उद्धव ठाकरे उभाटा गटातनं एकनाथ शिंदे शिवसेना गटात गेले आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती झाले आहेत। परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड CBDचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांची निवड करण्यात आली। एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून विनय सहस्रबुद्धे यांची निवड करण्यात आली। त्यानंतर विक्रम साराभाई अंतराळ केंद्र संचालक या ठिकाणी बघा डॉक्टर UP राजीव यांची निवड करण्यात आली। तत्पूर्वी पेरूच्या राष्ट्रपती
केयुको फुजिमोरी पहिल्या महिला. आता बघा, तुम्ही म्हणताल सर ही पेरू देश आपल्याला कशाला विचारता. तुम्ही यापूर्वी बघितलं असेल 26 मध्ये जी काही एमपीसीची एक परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये चिलीचे राष्ट्राध्यक्ष विचारले होते. इथे पेरूच्या राष्ट्रपती आणि दुसरं काय, ह्या पहिल्या महिला आहेत केयुको फुजिमोरी, त्यामुळे कदाचित आपल्या पेरूच्या राष्ट्रपतीवर प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी संचालक सुजित पांडे, एनसीआरबी संचालक अमित गर्ग, राष्ट्रीय सडक सुरक्षा बोर्ड अध्यक्ष आणि ते पहिलेच आहेत नितीन रमेश गोकर्ण, हे पहिले अध्यक्ष राष्ट्रीय सडक सुरक्षा बोर्डाचे झालेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायद्याच्या संदर्भात नेमलेल्या समितीच्या अध्यक्षा रंजना देसाई. त्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार, ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम मजूर पक्ष लेबर पार्टी, लुथियाना पंतप्रधान मिंडा उगास सिनके विचियस, काही उच्चार क्षेत्र अवघड आहेत ते स्क्रीनवर बघायचे. युक्रेनचे पंतप्रधान सेहेरी कोरेलस्की. त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हरजित सिंग ग्रोवाल यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे हंगामी अध्यक्ष फिडेचे, या ठिकाणी आपला प्रश्न येईल, विश्वनाथ आनंद यांना चान्स देण्यात आलेला आहे. नवे शिक्षण सचिव म्हणून नरेश पाल यांची निवड करण्यात आली. नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची निवड करण्यात आली. इन्फोसिसचे सीओ आशिष कुमार दास यांची निवड करण्यात आली. नीती आयोगाचे सीओ अनुराग जैन यांची निवड करण्यात आली. नीट परीक्षा व्यापक सुधारणा टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून नंदन निलकेनी यांची निवड करण्यात आली. आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू म्हणून नुकतीच डॉक्टर व्यंकट गीते यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर जुलै 2026 मध्ये जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत ते आपल्याला पाहिजेत. युनेस्को आशिया पॅसिफिक सन्मान जो आहे ज्येष्ठ वर्ण महावीर यांना मिळालेला आहे. अमेरिका भारत सामरिक भागीदारी मंच नेतृत्व पुरस्कार सुनील भारती मित्तल यांना मिळाला. सहकार महर्षी पुरस्कार विद्याधर अनासकर यांना मिळालेला आहे. पहिला शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार राजेंद्र दर्डा यांना मिळालेला आहे. पहिला एनबीटी भूषण पुरस्कार प्रसून्न जोशी, नवभारत टाइम्सद्वारे जो देण्यात येणारा पहिला एनबीटी पुरस्कार प्रसून्न जोशी यांना. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार रणछोड लालजी गोस्वामी यांना मिळाला, अहमदाबादचे ते. बेस्ट एंगमोट केस अवॉर्ड जो आहे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाला मिळालेला आहे. लू सून साहित्य पुरस्कार हा चीनमधील साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे आणि हा वांग जिबिंग यांना मिळालेला आहे. फूड डिलिव्हरी बॉयला मिळाला आहे. त्यामुळं तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये किंवा अनेक माध्यमातनं याची चर्चा झाली होती. एका फूड डिलिव्हरी बॉयला चीनमधला साहित्य क्षेत्रातील लून साहित्य पुरस्कार वांग जिबिंग यांना मिळाला आहे. तो चर्चेत होता. येणाऱ्या परीक्षेत माझा असा अंदाज आहे की यावर प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे हे लक्षात ठेवा. लून साहित्य पुरस्कार फूड डिलिव्हरी बॉयला मिळालेला आहे. कविता संग्रह जो आहे तो लो फ्लाईट नावाचा कविता संग्रह, कोणत्या कविता संग्रहाला? लो फ्लाईट नावाच्या कविता संग्रहाला मिळाला आहे तो. माणूसकारा श्री ग माजगावकर पुरस्कार प्रतिभा रानडे यांना मिळालेला आहे. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे हे पुरस्कार दिले जातात. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मिळाला. व्ही शांताराम विशेष योगदान, आता बघा ह्याच्यात जीवन गौरव आणि विशेष हे दोन महत्वाचे शब्द आहेत. तिथे विशेष योगदान प्रसादो राज कपूर जीवन गौरव जो आहे तो सलीम खानला आणि राज कपूर विशेष योगदान जो आहे तो राणी मुखर्जीला. काय नेमका विचारलाय? जीवन गौरव विचारलाय का विशेष योगदान विचारलाय? हा भाग महत्वाचा आहे. त्यानंतर प्रेस्टिजियस लिडरशिप इन सिनेमा अवॉर्ड हा ऋषभ शेट्टी जो कातारा सिनेमाचा दिग्दर्शक अभिनेता आहे त्याला मिळाला आहे. आणि लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो अजित डोभाल यांना मिळालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इतर काही महत्वाचे पुरस्कार आपण पाहूया. बघा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2000 इथं 24 म्हणलंय. तुम्ही म्हणताल सर हे 26 वर्षे, मग इथं 26 यायला पाहिजे. तसं नाही, हा पुरस्कार 26 मध्ये जाहीर झालाय, पण पुरस्काराचं वर्ष कुठलं आहे? 2024 आहे. 72व्या क्रमांकाचा पुरस्काराचे. या पुरस्काराची सुरुवात 1954 झाली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर प्रश्न हमखास विचारला जातो म्हणून हा भाग लक्षात ठेवायचा. आणि ज्युरी समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक जयराज
जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली हे जे काही पुरस्कार आहेत ते डिक्लेअर झाले. आता आपल्या राज्यघटनेत एकूण 22 अधिकृत भाषा आहेत, बरोबर आहे. ह्या 22 भाषेमधला सर्वोत्कृष्ट चित्रपट जो ठरला, बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला ठरला, आर्टिकल 370 हा सिनेमा ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार पेरी यास्मी ठरलेले आहेत आर्टिकल 370 चित्रपट आर्टिकल 370, दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट कोण ठरले, राजकुमार पेरी यास्मी आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन, चंदू चॅम्पियन आणि मामुटी ब्रह्मयुगन दोन आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेते, कार्तिक आर्यन आणि मामुटी. कार्तिक आर्यनचा चित्रपट कुठला, चंदू चॅम्पियन, आणि मामुटीचा ब्रह्मयुगम. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतमी आर्टिकल 370. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट बघा, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट श्रीकांत राजकुमार राव यांचा. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी परेश मोकाशी यांचा. सर्वोत्कृष्ट लघुपट हमसफर, विशेष म्हणजे हा मराठी लघुपट आहे, अव्वल ठरलाय, दिग्दर्शक अरविंद दळवी आहेत. आता ते एक लक्षात घ्या, 22 भाषेतला सर्वोत्कृष्ट आर्टिकल 370 ठरलाय, हिंदी भाषेतला श्रीकांत आहे, मराठी भाषेतला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. नेमकं काय विचारले, कोणता विचारला, हे भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आता फिल्म्स मेडल, आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा गणितातील सर्वोच्च सन्मान आहे, गणिताचा नोबेल म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं. आणि 2026च्या फिल्म्स मेडलचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, तर याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की हा पहिल्यांदाच याच्यामध्ये बघा 3 व्यक्तींना देण्यात आलाय, हॉंग वॉंग, यू डेंग आणि जॉन पार्डन. यामध्ये पहिल्यांदा असं घडलंय विद्यार्थी मित्रांनो, चीनच्या 2 व्यक्तीला मिळालाय. हाँगकाँग ही चीनचीच आहे, यू डेंग चीनचेच आहेत आणि जॉन पॅटर्न हे अमेरिकेचे आहेत. पहिल्यांदाच असं ह्या पुरस्काराच्या इतिहासात घडलंय की एका देशाच्या 2 व्यक्तीला मिळालेला आहे. आता यात बघा या पुरस्काराचा आणखीन काय, हा पुरस्कार कोण देतं, आता बघा 23 जुलै 2026 रोजी फिलाडेल्फिया अमेरिका येथील इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅनेजमेंट म्हणजे ICMच्या परिषदेमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. आणि या पुरस्काराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, तो 4 वर्षानंतर देण्यात येतो आणि गणितातील नोबेल म्हणून ओळखला जातो, म्हणून हा पुरस्कार महत्वाचा आहे. मग यात हाँग वॉंग चीन यांना हार्मोनिक विश्लेषण हे कार्य त्यांचं आहे त्याबद्दल मिळालंय. यू डेंग हे चीनचे आहेत, त्यांना अंशतः डिफरेन्शियल इक्वेशन बद्दल मिळालं आहे. आणि जॉन पार्डन अमेरिकेचे आहेत, सिम्प्लिस्टिक भूमिती हे कार्य त्यांचं आहे त्याबद्दल मिळालेलं आहे. आता जेकब सिमर्सन आहेत, हे देखील 4 व्यक्तींना मिळाला. जेकब सिमर्सन हे कुठले, कॅनडाचे आहेत, अंकगणित आणि भूमिती मिनी मॅपिटी पद्धत विकसित केल्याबद्दल अशा एकूण 4 व्यक्तींना म्हणजे हाँग वॉंग, यू डेंग, जॉन पार्डन आणि नंतर कुठले जेकब सिमर्सन कॅनडाचे, ह्या 4 व्यक्तींना फिल्म्स पुरस्कार मिळालाय. दर 4 वर्षांनी दिला जातो. पूर्वीच आपण उल्लेख केलाय 40 वर्षाखाली व्यक्तीला दिला जातो, आंतरराष्ट्रीय गणितीय महासंघाद्वारे दिला जातो. आणि 2026च्या वैशिष्ट्याचं काय सांगितले, 90 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 चीनी गणितज्ञांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मी तर असं सांगेल, येणाऱ्या परीक्षेसाठी हा पुरस्कार FIMPच असणार आहे, याच्यावर व्यवस्थित करून जायचं, प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर बघा स्वरूप काय आहे ह्या पुरस्काराचं, स्वर्ण पदक ज्यावर ग्रीक गणितज्ञ आर्किमिडीज यांचे चित्र असते, 15,000 कॅनडियन डॉलर्स याचं स्वरूप आहे. 1920ला याची स्थापना झालेली आहे. हाँग वॉंग हा पुरस्कार मिळणाऱ्या जगातल्या कितव्या महिला ठरल्या, 3रा महिला ठरल्या. यापूर्वी मरियम मिर्झा खानी देश इराण 2014ला, मेरिन व्हायझोस बका युक्रेनच्या आहेत 2022ला. काही उच्चार अवघड आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघून घ्यायचे. हाँग वॉंग चीनच्या आहेत 2026ला. म्हणजे हाँग वॉंग हा फिल्म्स मेडल जिंकणाऱ्या जगातल्या 3ऱ्या महिला ठरलेल्या आहेत. त्यानंतर बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता ह्यामध्ये हा शब्द ऍड झालाय, बुकमन. पहिलं काय होतं, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता ह्यात काय बदल झालेत हे पाहिजे. बघा जुलै 2026 पासून यामध्ये काय काय बदल झालेत. पहिला बदल झालाय, नावात बदल झालाय. आता नाव काय असेल, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या ऐवजी बुकमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल. आता हा बुकमन हे नाव का असेल, याचं शीर्षक प्रायोजक आता बदललंय, स्पॉन्सर बदलले आहेत. बुकमन फिलाथ्रॉफीज या संस्थेद्वारे हा पुरस्कार यानंतरच्या कालखंडात दिला जाणार आहे, म्हणून या पुरस्काराचं नाव बदललंय बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता पुरस्काराच्या रकमेत सुद्धा वाढ केली, 50,000 पाऊंड वरून 1,00,000 पाऊंड, म्हणजे हा एक बदल झालाय.
पहिला बदल नाव बदललंय, दुसरा बदल रक्कम दुप्पट झाली, तिसरा बदल म्हणण्यापेक्षा त्याचं शीर्षक प्रायोजक जे नावात आलंय बुकमन ते झालेलं आहे. आणि पुढील 10 वर्षासाठी, किती वर्षासाठी? पुढील 10 वर्षासाठी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. ही रक्कम नेहमीप्रमाणे लेखक आणि अनुवादक, आता हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचं वैशिष्ट्य काय आहे की लेखक आणि अनुवादक यांना ही समान पद्धतीनं ही रक्कम म्हणजे आता 1,00,000 पाऊंड रक्कम वाटून देण्यात येणार आहे. 2027च्या पुरस्कारासाठी प्रख्यात लेखिका केटी कितामुरा, बघा कोण? केटी कितामुरा ह्या मुख्य अध्यक्ष असणार आहेत. मे 2027ला अंतिम विजेता घोषित करण्यात येणार आहे बुकमन आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा. 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 दरम्यान युके आणि आयर्लंड, बघा काय म्हणलंय, युके आणि आयर्लंडमध्ये इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झालेली पुस्तके या पुरस्कारासाठी काय असतील? पात्र असतील. त्यानंतर अणुशक्तीवर चालणारा उपग्रह प्रक्षेपित. आता अणुशक्तीवर चालणारा उपग्रह प्रक्षेपित कधी? 8 जुलै 2026 स्पेसएक्सद्वारे जगातील पहिला व्यावसायिक अणुशक्तीवर चालणारा उपग्रह, त्याचं नाव काय? BOHR बेटा हॉल्टिक ऑर्बिटिकल हाय रिलायबिलिटी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. 8 जुलैला स्पेसएक्सद्वारे जगातील पहिला व्यावसायिक BOHR यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. हे प्रक्षेपण ट्रान्सपोर्टर 17 मिशन अंतर्गत करण्यात आले आहे. हा उपग्रह अमेरिकन कंपनी सिटी लॅब्सने, कोणी? सिटी लॅब्सने विकसित केला आहे. कुठल्या देशाची कंपनी? अमेरिकेची कंपनी. म्हणजे तुम्हाला प्रश्न येईल, अणुशक्तीवर चालणारा उपग्रह कोणत्या देशाने? अमेरिकेने. कंपनीचं नाव सिटी लॅब्स आणि नाव काय उपग्रहाचं? BOHR. हा उपग्रह एक छोटा क्यूबसॅट आहे ज्याचा आकार अंदाजे एका सॉफ्ट बॉल एवढा आहे. हा जगातला पहिला व्यावसायिक अणुशक्तीवर चालणारा उपग्रह, जगातला आणि पहिला. BOHR मध्ये नॅनो ट्रिटियम बेटा होल्टिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान दीर्घकाळ सतत वीज पुरवू शकतं, विशेषतः अशा ठिकाणी जिथे सूर्यप्रकाश खूप कमी किंवा अजिबात पोहोचत नाही. असं कोणतं तंत्रज्ञान? नॅनो ट्रिटियम बेटा होल्टिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आता पशुजन्य युद्धाभ्यास 2026. आता युद्धाभ्यास आपण जनरली पाहतो, पण इथं कोणता युद्धाभ्यास आहे? पशुजन्य युद्धाभ्यास. ठिकाण कुठे? खारीगाव, विदिशा जिल्हा, राज्य कुठलं? मध्य प्रदेश. 29 जून ते 3 जुलैच्या दरम्यान कितव्या क्रमांकाचा? 3ऱ्या क्रमांकाचा हा पशुजन्य युद्धाभ्यास कोणी राबवला? पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग यांनी राष्ट्रीय वन हेल्थ मिशन अंतर्गत राबवलं. आणि उद्देश काय? हा भाग महत्वाचा आहे. बघा, पशुजन्य युद्धाभ्यासाचा उद्देश काय? वन हेल्थ दृष्टिकोनाचा वापर करून प्राण्यापासून मानव आणि वन्यजीवामध्ये पसरणाऱ्या झुनोटिक, बघा हा शब्द महत्वाचा आहे, झुनोटिक. आता झुनोटिक म्हणजे काय? प्राण्यामधून माणसात पसरणारे रोग या आजाराच्या संभाव्य उद्रेकासाठी भारताची तयारी, समन्वय आणि आपत्कालीन प्रतिसाद तपासण्यासंदर्भातला हा युद्ध सराव आपण म्हणू. वन हेल्थ दृष्टिकोनावर आधारित असलेल्या या सरावात पशु आरोग्य, मानवी आरोग्य, वन्यजीव, अन्न सुरक्षा, प्रयोगशाळा, जिल्हा प्रशासन या क्षेत्रातील हितधारकांना एकत्रित आणण्यात आलेलं आहे. कशा अंतर्गत एकत्रित आणण्यात आलं? पशुजन्य युद्धाभ्यास. तुम्हाला प्रश्न येईल, पशुजन्य युद्धाभ्यास कोणत्या राज्यात पार पडला? मध्य प्रदेश. आणि ह्याचं मेन उद्देश काय? हा शब्द लक्षात घ्या, झुनोटिक, प्राण्यापासून माणसात पसरणारे रोग याच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढली घटना बघा, RBI आता प्लास्टिक नोटा आणणार आहे. कितीच्या? 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या. तुम्हाला साधा प्रश्न येईल, RBIनं किती रुपयाच्या प्लास्टिक नोटाच्या चाचणीला मंजुरी दिली? आणल्यात काय? नाही, चाचणीला मंजुरी दिली. मग ह्या नोटाचा रेग्युलर नोटापेक्षा फायदा काय? कागदी नोटाच्या तुलनेत आयुष्य जास्त असतं, हा एक फायदा आहे. बनावट नोटा बनवणे काय होतं? कठीण होतं. हे 2 फायदे त्याचे. म्हणून RBI येणाऱ्या कालखंडामध्ये 10 किंवा 20 रुपयाच्या प्लास्टिक नोटा आणणार आहे. आणखीन आणलेल्या नाहीत. प्लास्टिक चलनाच्या ट्रायल यशस्वी झाल्यास पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 3000 कोटी रुपये किमतीच्या कसल्या नोटा? पॉलिमर बँक नोटा जारी केल्या जाणार आहेत. आणि जगामध्ये सर्वप्रथम पॉलिमर नोटा जे आणलेल्या आहेत त्या कोणी?
ऑस्ट्रेलियाने आणलेल्या आहेत. पॉलिमर नोटा, प्लास्टिक नोटा 1988 साली आणलेल्या आहेत. जगात तुम्हाला प्रश्न आहे, जगात पहिला कोणता देश आहे त्यांनी प्लास्टिक नोटा आणल्या? तर ऑस्ट्रेलियाने आणल्या 1988 साली आणल्या. क्लिअर झालं. त्यानंतर बघा, गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 कोणी जारी केला? नीती आयोगानं. आता नीती आयोग जो आहे याने जर असा एखादा निर्देशांक जारी केला तर त्यावर प्रश्न विचारला जातो. आणि हा गुंतवणूक अनुकूलता हा शब्द महत्वाचा. काय म्हणलाय? अनुकूलता निर्देशांक. हा पहिलाच आहे. उद्देश काय? गुंतवणूक संबंधित सुधारणाचे मानकीकरण करून स्पर्धात्मक आणि सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. तुम्हाला अनलिटिकल स्वरूपात प्रश्न येईल की गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 नीती आयोगाद्वारे सर्वप्रथम सादर करण्यात आला, त्याचा नेमका उद्देश काय आहे? या निर्देशांकात 8 स्तंभांतर्गत 84 निर्देशांक आणि गुंतवणूकदाराच्या मताच्या सर्वेक्षणाच्या आधारे मूल्यांकन केले जाते. आता ह्यात गुंतवणूक स्नेही राज्य पहिला क्रमांक गुजरात आहे 56.5 गुण, दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे 53.7 गुण, तिसरा क्रमांक तमिळनाडूचा आहे 53.3 गुण. म्हणजे नीती आयोगाद्वारे जाहीर गुंतवणूक स्नेही राज्यामध्ये गुजरात 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 2 नंबरला, 3 नंबरला कुठला आहे? तमिळनाडू. हा निर्देशांक 100 गुणाच्या मापन पद्धतीवर आधारित असून मिळालेल्या गुणाच्या आधारे राज्याची टॉप परफॉर्मर्स म्हणजे अग्रगण्य, फ्रंट रनर्स, इमेजिंग परफॉर्मर्स, उदयोन्मुख कामगिरी करणारे आणि अस्पायरिंग स्टेटस म्हणजे आकांक्षी राज्य अशा 4 गटात, किती गटात? 4 गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. व्यवसायासाठी अनुकूल वातावरण या स्तंभात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवलेलं आहे. गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकामध्ये 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. 8 स्तंभाच्या आधारे गुंतवणुकीच्या आकर्षतेचे मूल्यांकन. बघा, 8 स्तंभ: पायाभूत सुविधा, व्यावसायिक वातावरण, संसाधने, सरकारी धोरण, नियामक सुलभता, संस्थात्मक वातावरण, आर्थिक आरोग्य आणि पर्यावरण लवचिकता. 8 कोणते स्तंभ आहेत विचारले तर माहिती असं म्हणून टाकलेले. त्यानंतर या महिन्यामध्ये जो काय फिफा वर्ल्ड कप आहे फुटबॉलच्या संदर्भातला, त्या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे. जुलै 2026 मध्ये आता अंतिम सामना पार पडला आणि 16 वर्षानंतर स्पेननं कोणाला हरवलं? या ठिकाणी अर्जेंटिनाला हरवलं. किती वर्षानं? स्पेननं 16 वर्षांनी अर्जेंटिनाला 1-0 हरवलं आणि अंतिम सामना स्पेन या देशानं अर्जेंटिनाला हरवून जिंकलेला आहे. आता स्पेनसाठी अतिरिक्त वेळेत फेरन टोरेसनं कोणी गोल केला? फेरन टोरेसने गोल केला. स्पेनने 2010 नंतर दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. 10ला पहिल्यांदा जिंकली ना आता 26ला जिंकली. 38 सामने अपराजित स्पेन सलग, हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. विजेता संघ स्पेन आणि उपविजेता संघ अर्जेंटिना. आता अर्जेंटिना का हरला, कशामुळे हरला? अर्जेंटिनामध्ये मेसी असताना देखील मेसी कर्णधार आहे. मेसी हा जागतिक लेवलचा फुटबॉलपटू खेळाडू आहे, तरी देखील अर्जेंटिना का हरला याची बरेच कारणे आहेत. ती कारणात आपल्याला शोधत तिथं काय आपल्याला परीक्षेला तसं काय कारण आहे, मग अर्जेंटिनाचा आत्मविश्वास नडला वगैरे वगैरे आपल्याला काही विचारलं जाणार नाही. विजेता कोण? उपविजेता कोण? स्पेन संघ कर्णधार कोण? रॉड्री. अर्जेंटिना संघ कर्णधार लिओनेल मेसी. गोल्डन बूटचा पुरस्कार किलियन एम्बापे 10 गोल केले आहेत. गोल्डन बॉलचा पुरस्कार रॉड्री स्पेनला मिळालेला आहे. 2016च्या विश्वचषक स्पर्धेत किलियन एम्बापे याने सर्वाधिक 10 गोल केले तर लिओनेल मेसीने 8 गोल केले. 2016चा महिला विश्वचषक स्पेन संघाने जिंकलेला आहे. स्पेन एकाच वेळी पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषक जिंकणारा पहिला देश, जगातला तो पहिला देश ठरलेला आहे. महिला संघाने 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवलं आणि जेतेपद मिळवलं. इथं लक्षात घ्या की ज्या काय फिफा वर्ल्ड कप दर 4 वर्षांनी पार पडतो त्यात 2023चा महिला देखील स्पेनने जिंकलेला आहे आणि पुरुषाचा 2026चा देखील स्पेनने जिंकलेला आहे. असं पहिल्यांदा घडलंय की स्पेन महिला आणि पुरुष गटातला दोन्हीचा वर्ल्ड कप फुटबॉलचा जिंकलेला आहे. ही फुटबॉल स्पर्धा 23व्या क्रमांकाची होती. मगाच आपण उल्लेख केला दर किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी होते. तुम्हाला साधा सोपा प्रश्न आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये जो पार पडला तो कितव्या क्रमांकाचा होता? तर हा 23व्या क्रमांकाचा होता. कधी पार पडला? 11 जून ते 19 जुलै. कोणत्या ठिकाणी? अमेरिका, मेक्सिको
आणि कॅनडा. अमेरिकेतल्या 11 शहरात, मेक्सिकोच्या 3 शहरात आणि कॅनडाच्या 2 शहरात. असं पहिल्यांदा घडतं या ठिकाणी की विश्वचषकाचं आयोजन किती देशांनी केलं मिळून? 3 देशांनी मिळून केलेलं आहे. यात पहिल्यांदाच 48 संघ सहभागी, सर्वाधिक सहभागी संघ आजपर्यंतच्या या 23 ज्या काही स्पर्धा झाल्या त्यामध्ये सर्वाधिक संघ. 104 सामने खेळवले. अधिकृत गीत कुठलं आहे? दाई दाई शकीरानं गायलेलं. फिफा अध्यक्ष जिवानी इन्फेंटिनो. 3 देशांनी मिळून हा विश्वचषकाचं आयोजन केलेलं आहे. पहिल्यांदा सहभागी होणारे देश कोणते आहेत? केप वर्ड, कुराकाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान असे देश आहेत. भारतीय फुटबॉल चाहत्यासाठी जी एंटरटेनमेंटनं प्रेक्षेपण हक्क मिळवले. फॅक्च्युअल स्वरूपाचा कोणताही प्रश्न येईल म्हणून हा डाटा इथे घेतला आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये ट्रिओंडा हा AI प्रगत सेन्सर्स असलेला स्मार्ट फुटबॉल वापरण्यात आला. या चेंडूचे त्रायोदा असे नामकरण करण्यात आले. स्पॅनिश शब्दाचा अर्थ 3 लाटा असा होतो. शुभंकर काय? मेपल द मूस असं शुभंकर आहे कॅनडा. जाहू द जग्वार मेक्सिको आणि बाल्ड इगलला पकडा अमेरिका असा शुभंकर आहे. फिफा वर्ल्ड कप कव्हर करणाऱ्या भारतीय छायाचित्रकार गीतिका तालुकदार हे आसामच्या आहेत. यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. VIMP असं मी इथं टाकलेलं आहे. बघा, गीतिका तालुकदार ह्या आसामच्या आहेत ज्यांनी फिफा वर्ल्ड कप कव्हर केला. ह्या छायाचित्रकार आहेत. त्यांच्याबद्दलची मी माहिती, डिटेल माहिती चालू घडामोडी देवाचा जो टेलिग्राम तुम्ही यूज करत असाल, करत नसाल तर तो चॅनल जॉईन करा. कारण याच्यापेक्षाही जास्त काही महत्त्वाच्या माहिती किंवा डेलीच्या न्यूज चालू घडामोडी देवाचा जो ह्या टेलिग्रामवर टाकलेल्या असतात. गीतिका तालुकदार बद्दल मी डिटेल माहिती तिथे टाकलेली आहे, तुम्ही बघून घ्या. आणि आतापर्यंतचे फिफा वर्ल्ड कप विजेते, आता हे मुद्दामून पाहतो, कसाही अवघड जरी प्रश्न विचारला तरी आपण जी माहिती पाहतो त्याच्या बाहेर जाता कामा नये. ब्राझीलनं 5 वेळ जिंकलेला आहे. 58, 62, 70, 94 आणि 2000. ब्राझीलनं 5 वेळ जिंकलाय. त्यानंतर जर्मनीनं 4 वेळ जिंकलाय. यामध्ये 1954, 74, 90 आणि 2014. त्यानंतर इटली ह्या देशानं 4 वेळ जिंकलाय. 1934, 38, 82 आणि 2006. अर्जेंटिनानं 3 वेळ जिंकलाय. 1978, 1986 आणि 2022. उरुग्वे या देशानं 2 वेळ जिंकलाय. 1930 आणि 1950. फ्रान्सनं 2 वेळ जिंकलाय. 1998, 2018. इंग्लंडनं 1 वेळ जिंकलाय 1966 आणि स्पेननं 2 वेळ जिंकलाय 2010 आणि 2026. म्हणजे गत विजेत्या अर्जेंटिनाला स्पेननं या ठिकाणी हरवलेला आहे. आणि सर्वाधिक वेळा जो जिंकला तो कोणी जिंकलाय? ब्राझीलनं 5 वेळ जिंकलाय. आतापर्यंत जर बघितलं तर फिफा वर्ल्ड कप किती देशांनी जिंकलाय? फक्त 8 देशांनी जिंकलेलं आहे. आणि त्या 8 देशाची टोटल नावं ब्राझीलपासून सुरुवात आहे. जर्मनी, इटली, अर्जेंटिना, युरुग्वे, फ्रान्स, इंग्लंड आणि स्पेन. इथं डिफिकल्ट लेवलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून हा पूर्ण चार्ट दिलेला आहे. त्यानंतर विम्बल्डन टेनिस स्पर्धा, वेगवेगळ्या 4 ज्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा होत असतात त्या जुलैमध्ये पार पडलेली विम्बल्डनची टेनिस स्पर्धा 139व्या क्रमांकाची आहे. आणि याच्यामध्ये महिला गटाची विजेता लिंडा नोस्कोव्हा आहे, चेक प्रजासत्ताक या देशाची. आणि विशेष म्हणजे तिनं तिच्या देशाच्या कॅरोलिना मुचाव्हाचा जी काही आहे चेक प्रजासत्ताकी तिलाच हरवलं. आणि ह्या 21 वर्षीय लिंडा नोस्कोव्हाचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. कसले आहे? पहिलेच आहे. बघा, महिला गटाची विजेता एका देशातल्या 2 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर पुरुष गटामध्ये जानिक सिनर हा इटलीचा आहे. त्याने अलेक्झांडर झवेरेव या जर्मनीच्या खेळाडूला हरवलं. जानिक सिनरचे सलग हे दुसरे विम्बल्डन आहे. तर सलग हा शब्द आहे बघा. त्याने आतापर्यंत 5 वेळा ग्रँड स्लॅमचं विजेतेपद जिंकले. सलग दुसरे विम्बल्डन आहे आणि टोटल 5 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकवलेत. जर शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये जानिक सिनरचे 5 वेळेच्या ग्रँड स्लॅमची वर्ष तुम्ही टाका, ती वर्ष आपल्याला विचारली जाऊ शकतील. ओपन एरामध्ये आपल्या विम्बल्डन विजेतेपदाचे यशस्वीपणे रक्षण करणारे ते जगातील 10वे पुरुष खेळाडू ठरले आहेत. कितवे? 10वे. याचबरोबर ह्या विम्बल्डन मधलं सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड बघा. अर्णव पापरकर हे नाव लक्षात ठेवायचं. अर्णव पापरकर 1990 मधील लिएंडर पेस यांच्या कामगिरीनंतर विम्बल्डन ज्युनियरच्या उपांत्य फेरीत बघा पोहोचणारा तो पहिलाच भारतीय ठरलेला आहे. अर्णव पापरकर हा पुण्याचा आहे. कुठल्या जिल्ह्यातला? पुण्याचा. 18 वर्षे जो काय उदयनमुख भारतीय टेनिसपटू आहे. त्यामुळे अर्णव पापरकर कोणत्या खेळाशी संबंध आहे, कुठला आहे आणि तो जगातला जो काय जगातला म्हणण्यापेक्षा भारतातला पहिलाच खेळाडू ठरला उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा.
त्यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला महिला कसोटी सामना लॉर्ड्सवर पार पडला. क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या लॉर्ड्सला ओळखलं जातं. आणि यामध्ये आता हा एकच सामना पार पडला आणि मग आपण का पाहतोय, तर मी यापूर्वी पण सांगितले ज्या आगळ्या वेगळ्या घटना असतात त्या आपण पाहत असतो. आणि यामध्ये महिलांचा हा लॉर्ड्सवर पार पडलेला सामना, इथं बरेच रेकॉर्ड झाले, ते टप्प्याटप्प्याने पाहूया काय काय झाले. बघा, लॉर्ड्सवर पार पडलेला एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ विजेता ठरला. कोणता संघ ठरला? भारतीय संघ विजेता ठरला. इंग्लंडला हरवलं. आता यामध्ये काय काय रेकॉर्ड झाले ते पाहिजेत. आणि मी 100% सांगतो, येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेसाठी ही घटना FIMP असा शब्द वापरला मी, प्रश्न येणारच. मग यास्तिक भाटिया लॉर्ड्सवर शतक करणारी पहिली भारतीय महिला. तुम्हाला प्रश्न येईल, लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचं नाव सांगा. यास्तिक भाटिया हे नाव आहे, जी लॉर्ड्सवर जिनं पहिलं शतक केलं. त्यानंतर लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या जगातली पहिली महिला हे देखील रेकॉर्ड यास्तिक भाटियाच्या नावावर जातं. 113 धावा केले. लॉर्ड्सवर जगातील पहिली महिला, भारताची तर आहेच, जगातली पहिली महिला कोण ठरली आहे? नाव लक्षात ठेवा, यास्तिक भाटिया, जगातली पहिली महिला. त्यानंतर क्रांती गोंडचं काय नाव आहे? 37 धावात 5 बळी. किती? 5 बळी घेतले. लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर सन्मान फलक आहे हा लॉर्ड्सवरचा. नाव नोंदवणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे भारतीय. या 4 दिवसीय सामन्यासाठी 30,000 पेक्षा अधिक तिकिटे विक्री झाली. इतिहासातील सर्वाधिक उपस्थित असलेला हा महिलांचा सामना आहे. म्हणजे बघा, इतिहासात सर्वाधिक उपस्थिती 30,000. क्रांती गोंडचं नाव या ठिकाणी ऑनर्स बोर्डवर लावण्यात आलं. त्यानंतर यास्तिक भाटियानं शतक केलं, जगातली पहिली महिला ठरली, म्हणून ही घटना महत्वाची. आता लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर 142 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कसोटी खेळवण्यात आलं. म्हणजे किती? 4 रेकॉर्ड झाले आतापर्यंत. होम ऑफ क्रिकेटमध्ये 5 बळी घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव ऑनर ऑफ बोर्डवर लिहिले जाते. या कसोटीत 7 फलंदाज बाद करणारी वेगवान गोलंदाज क्रांती गोंड सामन्याची मानकरी ठरलेली आहे. त्यानंतर T20 महिलांचा जो काही विश्वचषक आहे तो ऑस्ट्रेलियानं या ठिकाणी इंग्लंडला हरवून जिंकलेला आहे. लॉर्ड्स मैदानावर या ठिकाणी हा लॉईस मैदान, जे लॉर्ड्स मैदान आहे याच्यावर जो काय पार पडलेला आहे T20 विश्वचषक, तर सहभागी संघ 12, आवृत्ती किती? 10वी. इंग्लंड कर्णधार एन सायबर ब्रट, ऑस्ट्रेलियाची कर्णधार सोफी मोलिन्यू, सामनावीर बेथ मुनी 64 धावा केल्या. मालिकावीर छुर्जा बेथ मुनी ठरले आहेत 238 धावा. रक्कम विजेता संघ सुमारे 22 कोटी, रक्कम विजेता संघ 11 कोटी. दर 2 वर्षांनी ही स्पर्धा होते. सुरुवात 2009ला झाली. आतापर्यंतचे विजेते जर बघितले, सर्वाधिक विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकलेले एकूण 7 वेळा. 2010, 12, 14, 18, 20, 23, 26 सर्वाधिक ऑस्ट्रेलियानं या ठिकाणी कुठले सामना जिंकलेला आहे? महिलांचा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. इंग्लंडने 1 वेळा जिंकला 2009ला, वेस्ट इंडिजने 1 वेळा 2016ला, न्यूझीलंडने 1 वेळा 2024ला. 12 जून ते 5 जुलैच्या दरम्यान हे सामने पार पडले. ठिकाण इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी. नेदरलँड्स पहिल्यांदाच महिला T20 विश्वचषक खेळला. तुम्हाला प्रश्न येईल, कोणता देश पहिल्यांदाच महिला T20 विश्वचषक खेळला? तर नेदरलँड्स. त्यानंतर ICC हॉल ऑफ फेम जुलै 2026 मध्ये भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि अंजुम चोप्रा यांचा या ठिकाणी ICCच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला. आणि याचबरोबर इंग्लंडचा जो खेळाडू आहे केविन पीटरसनचा देखील, म्हणजे ICCच्या हॉल ऑफ फेमच्या 2026च्या यादीमध्ये किती खेळाडू? 3. सौरभ गांगुली, अंजुम चोप्रा आणि केविन पीटरसन. ICC द्वारे क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूचा गौरव करण्यासाठी 2009 पासून याची सुरुवात झाली. हॉल ऑफ फेम म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट आणि ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या दिग्गज व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी तयार केलेली एक प्रतिष्ठित यादी, संग्रहालय किंवा भिंत होय. हॉल ऑफ फेम म्हणजे काय ते सांगितलं. आणि त्या हॉल ऑफ फेम मध्ये एकूण 13 भारतीय खेळाडू आहेत. त्यात सुनील गावस्कर 2009ला, बिशन सिंग बेदी 2009ला, कपिल देव 2009ला, अनिल कुंबळे 2015ला, राहुल द्रविड 2018ला, सचिन तेंडुलकर 2019ला, विनू माकड 2012ला, डायना एडुलजी 2023ला, वीरेंद्र सेहवाग 2023ला,
नीतू डेव्हिड 2024, MS धोनी 2025, सौरव गांगुली 2026, अंजुम चोप्रा 2026. ICC हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारे सौरव गांगुली 12वे भारतीय क्रिकेटपटू ठरले, म्हणजे 10वे पुरुष खेळाडू बनले आहेत. डायना एडुलजी, नीतू डेव्हिड यांच्यानंतर अंजुम चोप्रा या ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला ठरल्या आणि एकूण 13व्या व्यक्ती ठरल्या. 13ची टोटल नावं दिल्यात. तुम्ही म्हणताल सर 13ची टोटल नावाची काय गरज आहे? तर त्याची गरज यासाठी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा येईल, ICC हॉल ऑफ फेम मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयाचा समावेश आहे किंवा नाही, जर प्रश्न विचारला तरी 13 नावं तुमच्या फायद्याची आहेत, ती पाठच करायची. किती महिला त्या देखील पाठ करायच्या आणि कोणत्याही खेळाडूला हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्याच्या निवृत्तीला किमान 5 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असतं. 5 वर्ष निवृत्ती झाल्यानंतरच विचार केला जातो. त्यानंतर टूर द फ्रान्स, जशी पुण्याची सायकलची ग्रँड टूर जी आहे आयोजित करण्यात आली, त्याचा आयोजक विचारलं होतं आपल्या MPC मध्ये, तसं या ठिकाणी टूर द फ्रान्सचे आयोजक कोण आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि या टूर द फ्रान्सची जी काही स्पर्धा क्रमांक आहे ती 113वी आहे. कालावधी 4 जुलै ते 26 जुलै 2026. या वर्षीची रेस स्पेनमधील बार्सिलोना शहरातून सुरू झाली असून त्याचा शेवट पॅरिस येथील चॅम्प्स एलिसी येथे होणार आहे. एकूण अंतर असतं 3321.2 किमी. 21 टप्प्यामध्ये ही टूर द फ्रान्स सायकलिंग स्पर्धा खेळवली जाते. जगातली सर्वात गाजलेली अशी एकमेव ही स्पर्धा आहे. 21 टप्प्यामध्ये 7 समतल, 4 पहाडी, 8 पर्वतीय, 1 टाइम ट्रायल आणि 1 वैयक्तिक टाइम ट्रायल टप्प्याचा समावेश यामध्ये आहे. एकूण 23 संघामधील 184 सायकल स्वार शर्यतीत सहभागी झाले आणि या स्पर्धेचा निकाल काय लागला बघा. प्रथम खेळाडू पहिला क्रमांक तादेज पोगकार, स्लोव्हेनिया देशाचा आहे, परंतु संघ कुठला आहे? UAE टीम एमर्टीज म्हणजे XRG संघ वेगळा आहे. देश कोणता आहे? स्लोव्हेनिया. रेमको इव्हेनेपूल बेल्जियम देशाचा दुसऱ्या क्रमांकावर रेड बुल बोरा हॅन्स ग्रोही नावाचा संघ आहे. आणि इशाक डेल टोरी हा तिसरा क्रमांक मेक्सिको कुठला? XRG जो काही पहिला खेळाडू आला तो संघ आहे UAE टीम एमर्टीज. त्यानंतर भारताचा 99वा ग्रँडमास्टर. समजा आपण आता 99 पाहतोय ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये किंवा पुढल्या काही महिन्यामध्ये भारताचा 100चा टप्पा पार होईल. तत्पर्यंत आपला जो लेटेस्ट जुलैमधली घटना आहे, भारताचा 99वा ग्रँड मास्टर हा जो ठरलेला आहे VS रत्नवेर कोईमतूरचा, तमिळनाडूचा. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त हे ग्रँड मास्टर तमिळनाडूचे आहेत. जगात सर्वाधिक कुठल्या देशाचे आहेत? रशिया देशाचे आहे. भारतात कुठल्या राज्यातले आहेत? तमिळनाडूचे आहेत. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या 2026 मधील जे काही भारताचे ग्रँड मास्टर आहेत त्याची मी यादी दिली. 100वा झाला की फक्त हे तर तुम्ही 100वा, त्याचं नाव, त्याचं राज्य आणि कधी हे ऍड करायचं, यादी फिनिश. आता आरव डेंगला महाराष्ट्राचा आहे फेब्रुवारी 2026ला, आपण 26चे पाहतोय. 93वा आहे तो. 94वा मयंक चक्रवर्ती आसाम मार्च 2026. 95वा आरोग्य गोयस पश्चिम बंगाल एप्रिल 2026. इथन वास 96वा गोव्याचा जून 2026. हर्षवर्धन JB तमिळनाडू जून 2026. अश्वत यश तमिळनाडू जुलै 2026 आणि VS रत्नवेल तमिळनाडू जुलै 2026. ग्रँड मास्टर विजेतेपद फिडेद्वारे दिले जाते. ग्रँड मास्टर बनवण्यासाठी 3 ग्रँड मास्टर्स नॉर्स मिळवणे आवश्यक असते. यासोबतच उमेदवाराला 2500 किंवा त्याहून अधिक फिडे रेटिंग मिळवावी लागते. त्यानंतर नाटो शिखर परिषद 36व्या क्रमांकाची मुख्य यजमान तय्यब एर्दोगन, तुर्कीचे अध्यक्ष मार्क रुटो, नाटोचे सरचिटणीस हे मुख्य यजमान आहेत. कितव्या क्रमांकात सांगितली नाटो परिषद? 36व्या क्रमांकाची. 7 ते 8 जुलै अंकारा तुर्की या ठिकाणी पार पडली. या परिषद नाटोने महासंरक्षण योजना आणि ड्रोन युग उपक्रम जाहीर केला. नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. 4 एप्रिल 1949. मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स या ठिकाणी आणि सदस्य राष्ट्र 32. ह्या नाटोचं आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. नाटोच्या एखाद्या देशावर हल्ला झाला म्हणजे सर्व देशावर हल्ला झाला असं समजून एकमेकाच्या मदतीसाठी हे देश एकत्र येतात. या सदस्य राष्ट्रात एकावरील हल्ला, बघा एकावरील हल्ला हा सर्वावरील हल्ला मानला जातो. 2004 नंतर दुसऱ्यांदा तुर्कीमध्ये परिषद आयोजित झाली आणि 2027ची आगामी परिषद अल्बानिया, नाटोची आगामी परिषद 27वी अल्बानिया या ठिकाणी होणार आहे.
आणि आता पुढली घटना जुलै 2026 मधील काय आहे, जी आपल्या परीक्षेला येईल. देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे 17 जुलै 2026 ला नरेंद्र मोदींनी याचं काय केलंय, उद्घाटन केले. जानेवारीमध्ये ट्रायल झाली होती, पण खऱ्या अर्थानं हिरवा झेंडा जानेवारी 2026 ला ट्रायल झाली, पण खऱ्या अर्थानं सुरुवात कधीपासून झाली, 17 जुलै 2026 ला नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित एक झिरो पोल्युशन, शून्य प्रदूषण असणारी ट्रेन, देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे, याचं नाव नमो ग्रीन रेल असे ठेवण्यात आलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे, पर्यावरण रक्षण करणे, अशा स्वरूपाचा हा उद्देश आहे. जिंद ते सोनीपत, हरियाणा राज्यातील जिंद ते सोनीपत या 2 ठिकाणाच्या दरम्यान 89 किलोमीटर अंतर असणारी ही भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे धावलेली आहे. भारतातील पहिली. कोणत्या 2 अंतराचे अंतर, कधी उद्घाटन केलं, कोणी उद्घाटन केलं. आणि हायड्रोजन रेल्वेमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया होऊन विद्युत निर्मिती होते. यातून उपउत्पादन म्हणून केवळ बाष्प आणि उष्णता बाहेर पडते. रेल्वेची वैशिष्ट्ये काय, ताशी 110 किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे. नियमित वेग ताशी 75 किमी. सगळ्यात महत्वाचं, एकूण डबे किती आहेत, 10. जगात जेवढ्या काय रेल्वे आहेत 2-3 डब्याच्याच आहेत, पण भारताच्या ह्या हायड्रोजन रेल्वेचं वैशिष्ट्य 10 डब्याचे आहे. प्रवासी क्षमता 2600, एकूण 682 सीट आहेत. चेन्नई येथील ICF कडून या ट्रेनचे 10 डबे तयार करण्यात आलेले आहेत. या ट्रेनना इंधन पुरवण्याची हरियाणातील जीत येथे देशातील सर्वात मोठे हायड्रोजन रिकिलिंग स्टेशन उभारण्यात आलेलं आहे. इतर देशामध्ये हायड्रोजन ट्रेन केवळ 2, 3, 4 डब्याचे आहेत, पण भारताची ही ट्रेन ही 10 डब्याची आहे. जगात असं पहिल्यांदाच घडतंय. आणि हायड्रोजन सुरू करणारे जगातले जे काही देश आहेत त्यामध्ये जर्मनीनं पहिल्यांदा 2018 नंतर जपान, चीन, भारत, अमेरिका अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. महाराष्ट्रात नेरळ ते माथेरान या 2 दरम्यान हायड्रोजन रेल्वे सुरू करण्याचं नियोजित आहे. आणि भारतामध्ये प्रस्तावित आहे, तिथे प्रस्तावित हा शब्द आहे, 35 ठिकाणी भविष्यामध्ये ह्या प्रदूषण विरहित रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. विक्रम 1 रॉकेटचं प्रक्षेपण, ही घटना देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. असे रॉकेटचे आपण अनेक प्रक्षेपण केल्यात, पण इथं एक शब्द महत्वाचा आहे, खाजगी रॉकेटचं प्रक्षेपण. देशातल्या पहिल्या खाजगी रॉकेटचं प्रक्षेपण 18 जुलै 2026 ला. नाव काय, विक्रम 1. कंपनी स्कायरूट एरोस्पेस हैदराबादचे हे स्कायरूट एरोस्पेस या कंपनीद्वारे विक्रम 1 रॉकेटचं प्रक्षेपण 18 जुलै 2026 ला करण्यात आलं. सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून भारतातले हे पहिले पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केलेलं खाजगी कक्षीय रॉकेट आहे. हे देखील वाक्य महत्वाचं आहे. मोहिमेचं नाव काय, मिशन आगमन मोहिमेचे नाव. हे रॉकेट लहान उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करेल. मिशन मध्ये अनेक पेलोड होऊन जाण्याची अपेक्षा आहेत. घेऊन जाण्याची, तर होऊन म्हणण्यापेक्षा घेऊन म्हणा, बघा, घेऊन जाण्याची अपेक्षा आहे. याला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले. अमेरिका आणि चीन नंतर खाजगी प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील 3रा देश ठरला. कुठला देश ठरला, भारत ठरला. अमेरिका 1 नंबरला, चीन 2 नंबरला. खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत जगातला 3रा देश ठरला. या रॉकेटने 18 कॅरेट सोन्याचे आणि पंतप्रधानांच्या हस्ताक्षरातील वंदे मातरम हा संदेश, पोस्टकार्ड, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे प्रबंध विक्रम साराभाई, CV रमन आणि अब्दुल कलाम यांच्या सूक्ष्म शिल्पाचा समावेश असलेल्या सूक्ष्म कला पेलोड यशस्वीरित्या प्रस्थापित केले. स्कायरूट एरोस्पेसची सुरुवात 2018 ला झाली आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, पवन कुमार चंदन, ही नावं लक्षात ठेवायची. आणि नागा भरत डांगा, हैदराबादला मुख्यालय असणारी स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी. केंद्र सरकारने 2023 मध्ये अवकाश क्षेत्रासाठी नवे धोरण आणून हे क्षेत्र खाजगी अंतराळासाठी खुलं केलेलं आहे. या धोरणानुसार देशातील खाजगी कंपन्यांना स्वतःचे प्रक्षेपक उपग्रह प्रक्षेपित करण्याची मुभा देण्यात आली. धोरण कोणतं, 2023. अवकाश क्षेत्र 2023 पासून भारतानं केंद्र सरकारनं खुलं केलंय खाजगी क्षेत्रासाठी. त्यानंतर युनेस्कोची वारसा यादी बघा. 19 ते 29 जुलैच्या दरम्यान दक्षिण कोरिया देशातील बुसान येथे 48व्या क्रमांकाचे सत्र युनेस्कोचं पार पडलं. आणि युनेस्कोच्या ह्या वारसा याच्यामध्ये जवळजवळ जगातील
25 ठिकाणाचा समावेश करण्यात आला. जगातील एकूण 25 ठिकाणाचा समावेश करण्यात आला आणि या यादीमध्ये ह्या 25 मध्ये 19 सांस्कृतिक आहेत, 5 नैसर्गिक आहेत, 1 मिश्र आहे आणि या 25 मध्ये 2026ला 25 ठिकाणाचा आणि 2025च्या ह्या ठिकाणामध्ये भारतातील उत्तर प्रदेशमधील प्राचीन बौद्ध स्थळ सारनाथचा वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला. आणि सारनाथ हे जे ठिकाण आहे ते उत्तर प्रदेशमधील एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर आपला पहिला उपदेश धर्मचक्र प्रवर्तन दिला होतं. हे बौद्ध धर्माच्या 4 प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक मानले जाते. येथे धम्मेक स्तूप, चौखंडी स्तूप, अशोक स्तंभ, प्राचीन विहार आणि मंदिराचे अवशेष आहेत. सारनाथ 6व्या शतकात इसवी सन पूर्व सुमारे 528 अस्तित्वात आले होते. सारनाथ युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट होणारे उत्तर प्रदेशमधील 4थे ठिकाण ठरले. यापूर्वी ताजमहल, आग्रा किल्ला, फतेपूर सिक्री, सारनाथ अशी यूपी मधली 4 ठिकाणं आहेत. युनेस्कोच्या यादीत आतापर्यंत समावेश झालेली काही भारताची ठिकाणे यात सांस्कृतिक 37 आहेत, नैसर्गिक 7 आहेत, मिश्र 1 आहेत आणि टोटल किती झाली 45 ठिकाणे आहेत भारतातील. विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोच्या वारसा यादीत 2026 मध्ये जी काही ठिकाणे टोटल 25 त्याची यादी मी टेलिग्रामला टाकलेली, ती तुम्ही त्या ठिकाणी घ्या. किंवा तुम्हाला युनेस्कोच्या वारसा यादीची जर PDF पाहिजे असेल तर 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय करा. नुसतं हाय करू नका, तिथं लिहा युनेस्कोची वारसा यादी PDF. मी तुम्हाला ती PDF शेअर करेन, कारण ती 25 ठिकाणं भारतातील 45 ठिकाणं सगळी मी दिलेली आहेत. इथं ते शक्य नाही, कारण त्यालाच आपला अर्धा तास जायचा. मग घटना माहीत झाली त्याची PDF मी तुम्हाला स्वतंत्र 9359558186 याच्यावर मी टाकून देईल. तुम्ही मला हाय करायचं आणि पाठवायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जुलैमधल्या जे काही परीक्षेला जाता ज्या घटना आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर नीटच्या पेपर फुटीच्या घटनेचा वाद जर तुम्ही बघितला तर तो खूप मोठ्या प्रमाणात देशात झाला होता. आणि त्यात तुम्ही बघितलं असेल झेंजीचं आंदोलन. मग तुम्ही म्हणताल की झेंजीचा उल्लेख कशासाठी, तर यात एक लक्षात घ्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही. झेंजीचं जो काही जन्माचं वर्ष आहे किंवा झेंजीचा पिरियड कोणता आहे तो एकदा परीक्षेमध्ये विचारला होता. त्यामुळे तो वेगवेगळे जे काही वर्ग आहेत ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्यात बघा 29 जुलै 2026 रोजी पेपरफुटी संबंधात जे काही विधेयक सादर करण्यात आलं लोकसभेत, राज्यसभेत देखील ते पास झालं. आता 10 वर्षाचे तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयापर्यंतचा दंडाची तरतूद असणारं पेपरफुटी संबंधित विधेयक या ठिकाणी लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. इथे एक बाब लक्षात ठेवायला सोपे, 10 वर्ष आणि 10 कोटी, 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयापर्यंतचा दंडाची तरतूद असणार आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक क्षेत्रातली एक सगळ्यात महत्वाची आयकर सिंधू नावाच्या या बिल्डिंगचं, इमारतीचं उद्घाटन जे काय भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबई शहरामध्ये. साधा प्रश्न येईल, आयकर सिंधू या नवीन इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते, आणि हे आधुनिक कार्यालय बघा, आधुनिक कार्यालय संकुल कोणत्या शहरामध्ये, मुंबईमध्ये, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर IPL मध्ये प्रथमच $30 कोटी ब्रँड मूल्याचा टप्पा पार करणारा रॉयल चॅलेंजर जो काही विराट कोहली त्या संघटनेत खेळतो, बेंगळुरू हा संघ ठरलाय. कामगार संघटना कायदा जो आहे याला 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. यापूर्वी आपण अनेक वेळेस म्हणले 25, 50, 60, 75 आणि 100 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्या घटनेवर प्रश्न विचारले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, याचा जर येथून पुढे जर कोणी अपमान केला तर त्याचा 3 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा तसे दंडाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 1 ऑगस्ट, कुठला दिवस, 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरे करण्याचे ठरले आहे. कोणाच्या स्मरणार्थ, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ 1 ऑगस्ट वाचन लेखन प्रेरणा दिन. आणि बघा इथं लेखन प्रेरणा दिन आहे आणि इथं वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ. हे दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. ग्रामपंचायतीच्या स्वस्रोत महसुलाचे डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने समर्थ पंचायत नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे. बीजिंग स्थित AI स्टार्टअप मूनशॉट AI ने अलीकडेच किमी K3 हे मॉडेल सादर केले आहे. हे 3 ट्रिलियन
पॅरामीटर वर्गातील जगातील पहिले ओपन सोर्स AI मॉडेल आहे. कोणत्या देशानं? चीननं. कोणतं मॉडेल? किमी K3. फिलिपिन्स समुद्र येथे नौल चक्रीवादळ निर्माण झाले. नौल हे नाव दक्षिण कोरियाने दिले आणि त्याचा अर्थ सूर्योदय असा अर्थ आहे. त्यानंतर चित्ता आंदोलन हे मध्य प्रदेशमधील छत्तरपूर आणि पन्ना जिल्ह्यात केन बेतवा नदी जोड प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक आदिवासी आणि शेतकरी कुटुंबाने सुरू केलेले आंदोलन आहे. आंदोलनाचे नेतृत्व अमित भटनागर यांनी केलं. तुम्हाला प्रश्न येईल, चित्ता आंदोलन कोणत्या राज्यात? मध्य प्रदेश. कारण काय? केन बेतवा नदीजोड जो प्रकल्प आहे भारतातला, या प्रकल्पाच्या विरोधात आहे. कारण स्थानिक शेतकरी आणि तिथले आदिवासी समाज जो आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या याच्यामुळे नुकसान होतंय आणि याचं नेतृत्व अमित भटनागर करतात. चित्ता आंदोलन म्हणजे काय? एखादा व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर ज्या चित्तावर ठेवलं जातं ते असं झोपायचं आणि त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2026 नुसार 165 देशाच्या यादीमध्ये भारत 110व्या स्थानी आहे. प्रथम स्थानी स्वित्झर्लंड, दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड आणि तिसऱ्या स्थानी डेन्मार्क आहे. पुरुषाच्या शॉर्टपुट F7 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकवणारे होतोजे सेमा हे नागालँड राज्यातील आहेत. होतोजो सेमा हे कोणत्या राज्यातील आहेत? नागालँडमधील आहेत. टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्वाधिक सुधारणा केलेले राज्य सरणीत गुजरातने, कुठल्या राज्याने? गुजरातने प्रथम क्रमांक मिळवला. वैभव सूर्यवंशी भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात लहान 15 वर्षे 99 दिवस क्रिकेटपटू ठरलाय. इंग्लंड विरुद्ध सर्वात लहान वयात पदार्पण करणारा खेळाडू हसन रजा पाकिस्तानचा 1996ला 14 वर्ष 227 दिवस. आणि भारताकडून कोणी? 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी. आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार 2026 पासून देण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचं स्वरूप 10 लाख असणार आहे. दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा जो काय वाढदिवस आहे त्या निमित्त हा प्रदान करण्यात येणार आहे. 2025-26 या कालावधीत मध्य प्रदेशने सर्वाधिक 26 नवीन भौगोलिक संकेत GI टॅगची नोंदणी केलेली आहे. जागतिक स्तरावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या AI फॉर गुड ग्लोबल कमिशनचे संस्थापक भारतीय सदस्य कोण? सुनील मित्तल, लक्ष्मी मित्तल, मुकेश अंबानी. आयोगाच्या उद्घाटनाची पहिली बैठक जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे 7 ते 10 जुलै दरम्यान आयोजित ITUच्या AI फॉर गुड ग्लोबल समिट 2026 मध्ये झाले. कोण कोण सदस्य? सुनील मित्तल, लक्ष्मी मित्तल, मुकेश अंबानी. महाराष्ट्रात शाळाजवळ 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी घालण्यात आली. इथंही तुम्हाला प्रश्न येईल, किती मीटर अंतरावर? 500 मीटरच्या अंतरावर शाळाजवळ एनर्जी ड्रिंक आता विक्री केली जाणार नाही, बंदी आहे. 21 ऑगस्ट हा दिवस बघा, 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार नाही. सुधाकर नाईक यांच्या स्मरणार्थ. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज शापूर झारदान याचे बघा कोण? शापूर झादरान याचे 7 जुलै 2026 रोजी वयाच्या 38व्या वर्षी लहान वयामध्ये हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटिस म्हणजे HCL या रोग प्रतिकार प्रणालीचा विकार आहे. या दुर्मिळ आजाराने निधन झाले. तुम्हाला प्रश्न येईल, शापूर झादरांचं कोणत्या दुर्मिळ आजाराने निधन झालं? स्क्रीनवर बघून घ्या. हे आजाराने निधन झालं. शॉर्ट फॉर्म काय? HCL. आसाममधील नामेरी व्याघ्र प्रकल्प चर्चेत आला कारण येथील भागाची संख्या 3 वर्ण किती झाली? 12. मिझोराम मधील नैसर्गिक इतिहास संग्रहालय याला जैवविविधता कायद्याअंतर्गत निर्दिष्ट भांडार म्हणून अधिसूचित करण्यात आले. हे भारताचे 21वे निर्दिष्ट भांडार ठरले आहे. मिझोराम मधील नैसर्गिक इतिहास संग्रहालय. त्यानंतर बघा, थायलंड मधील पटाया येथे पार पडलेल्या अंडर-20 आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? 20 जिंकली. अंडर-20 म्हणजे 20 पदके एकूण. 8व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 कुठे होणार आहे? तेलंगणा. 8व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा तेलंगणात. 5वी 2027 जागतिक AI परिषद जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे होणार आहे. जगातील सर्वात मोठी साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत पुणे, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये धान्य गोदामे बांधण्यात आली. पुण्यामधील
बेल्ले जुन्नर पुणे, भापकिया अमरावती आणि चामोसी गडचिरोली. हे महत्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक बँकेने भारताच्या रूफटॉप सौर कार्यक्रमासाठी 890 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 7,400 कोटीच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली. जागतिक बँकेने ही मंजुरी हर घर मुफ्त बिजली योजनेचा विस्तार करण्यासाठी दिली आहे. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग BBL पहिल्यांदाच भारतात चेन्नई येथे होणार आहे. BBLच्या इतिहासातील पहिला सामना आहे जो ऑस्ट्रेलिया बाहेर खेळवला जातो. म्हणजे ऑस्ट्रेलियाची जशी आपली IPL प्रसिद्ध आहे तशी बिग बॅश लीग ही आता भारतात चेन्नई येथे होणार आहे. सर्वेश कुशारेने मोनाको डायमंड लीग मध्ये पदार्पणातच तिसरे स्थान पटकावून इतिहासात उंच उडीत लहान हाय जंप ही कामगिरी करणार तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. सर्वेश कुशारेने. फॉर्च्यून इंडियाच्या सर्वात प्रभावशाली महिला 2026च्या यादीत नीता अंबानीनं प्रथम स्थान पटकावलं. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधलं कलम 155 चर्चेत आलं होतं कारण की पुण्यातले बरेच उपजिल्हाधिकारी या ठिकाणी सस्पेंड करण्यात आले होते आणि 155 नुसार महसूल अभिलेखातील म्हणजे 7, 12 किंवा 8 खाते उतारा, लेखन, टंकलेखन किंवा गणितीय चुका दुरुस्त करण्याच्या संदर्भातील हे कलम आहे. व्याघ्र संवर्धन समितीच्या पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समितीचे अध्यक्ष, वनमंत्री गणेश नाईक उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार. अनिमेश कुंजूरने जर्मनीमध्ये आयोजित वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजमध्ये 100 मीटर शर्यत 10.14 सेकंदात पूर्ण केली. परदेशात सर्वात वेगवान 100 मीटर धावणारे भारतीय ठरले. सौम्या स्वामीनाथन रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलो म्हणून औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आले. त्यांना त्या फेलोशिप मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या. यापूर्वी गगनदीप कांग यांची निवड झाली होती 2019ला आणि आता कोणाची? सौम्या स्वामीनाथन. भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे NTPC लिमिटेडने छत्तीसगडमधील लारा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी दिली. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 20,457 कोटी रुपयाच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. 11 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलात सामील INS महेंद्रगिरी हे जहाज प्रोजेक्ट 17 अंतर्गत विकसित करण्यात आले. नवी दिल्लीतील ऐतिहासिक सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलून आता कर्तव्य भवन क्षेत्र किंवा कर्तव्य भवन परिसर असे करण्यात आले. हे IMP आहे, हे लक्षात ठेवायचं. आता सेंट्रल विस्टाचं नवीन नाव कर्तव्य भवन क्षेत्र, कर्तव्य भवन परिसर. इटली येथे पार पडलेल्या ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज नीरू धाडा. कुठलं राज्य? हरियाणा. नीरू धाडा कोणत्या खेळाशी संबंधित असा बी प्रश्न येईल. आणि पहिली नेमबाज कोण? नीरू धाडा. राज्य हरियाणा. पहिली ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 दिल्ली या ठिकाणी पार पडली. 15 जुलै 2026 पासून भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक आणि व्यापार करार CETA लागू करण्यात आला. यानुसार भारतीय निर्यातदार 99% वस्तू शून्य शुल्कासह ब्रिटनच्या बाजारात पोहोचू शकतील. भारतीय पुरुष दुहेरी टेबल टेनिस जोडी मानव ठक्कर आणि मानुष चहा. कोण? मानव ठक्कर आणि मानुष चहा. ITTF पुरुष दुहेरी जागतिक क्रमवारीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडू बनले. ही कोणतीही भारतीय पुरुष जोडीची आतापर्यंतची सर्वोत्तम जागतिक क्रमवारी आहे. कोण? मानव ठक्कर आणि मानुष चहा. जुलै 2026 मध्ये चीनच्या पूर्व किनारपट्टीला महाभयंकर 22 चक्रवादळाने जोरदार तडाखा दिला. हे नाव व्हिएतनाम या देशाने दिले. 22 याचा अर्थ पर्वत रांग असा आहे. पुण्यात पहिल्यांदाच 9,000 अश्वशक्तीच्या सुपर इंजिन देखभालीसाठी विशेष डेपो तयार केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालय, जर्मन कंपनी सिमेन्स इंडियाच्या सहकार्याने हा प्रकल्प देशातील 4 शहरात राबवण्यात येणार आहे. यातलं पुण्यातील घोरपडी या ठिकाणी हे डिझेल इंजिन सेडच्या बाजूलाच इलेक्ट्रिक इंजिनचे सेड बांधले जाणार आहे. युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने युरियासाठी राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केले. 16 जुलै 2026 रोजी भारताने 5व्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या बैठकीचे यजमानपद भूषवले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल होते. RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन
आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्हच्या टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली. 5 सदस्य एक उच्चस्तरीय पुनरावलोकन टास्क फोर्स आहे. ही टास्क फोर्स अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाच्या संरचनेतला विश्लेषण करेल. या टास्क फोर्समध्ये रघुराम राजन ताळेबंद धोरणाचे, बॅलन्स अँड शीट पॉलिसीचे पुनरावलोकन करणाऱ्या पॅनलच्या भाग असतील. US फेडरल ही USची मध्यवर्ती बँक आहे. स्थापना 1913, मुख्यालय वॉशिंग्टन DC. बुटापेस्ट रँकिंग मालिका जुलै 2026 हंगेरीमध्ये पार पडली. भारतीय कुस्तीपटू अमन शेरावतने बुटापेस्ट रँकिंग सिरीज 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 31व्या दिव्य कला मेळावा 14 ते 22 जुलै 2026 रोजी कोलकाता येथे पार पडला. दिव्य कला मेळा हा दिव्यांग उद्योजकांनी, बघा काय म्हणलंय, दिव्यांग उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या प्रोत्साहनासाठी आयोजित करण्यात येणारा विशेष उपक्रम आहे. पहिली महिला T20 आंतरराष्ट्रीय कर्णबदली क्रिकेट मालिका भारताने कोणाला हरवलं? श्रीलंकेला हरवून जिंकली. भारतीय संघ कर्णधार दीपिका TC. भारतीय निवडणूक आयोगाने पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 नवी दिल्ली शहरात, कुठे? नवी दिल्ली माध्यम परिषद. कायदा आणि न्याय मंत्रालयाने नवी दिल्ली येथे EFSP विधी साहित्य प्रकाशन पोर्टल सुरू केले. उद्देश हिंदी कायदेशीर साहित्याला डिजिटल स्वरूपात प्रवेश मिळावा. उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे कुकरेल नाईट सफारी आणि डे झू प्रकल्पाला रात्रीच्या सफारीला मंजुरी देण्यात आली. जपान ओपन बॅडमिंटन 2026 मध्ये भारताच्या PV सिंधूने जपानच्या अकेन यामुगचीला हरवून जिंकली. जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय PV सिंधू. जुलै 2020 लॉर्ड्स मैदानावर एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक धावाचा विक्रम करणारा, जुलै 2026 नाही तर बाय मिस्टेक आहे, जुलै 2026 लॉर्ड्स मैदानावर एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक धावाचा विक्रम करणारा संघ इंग्लंड ठरला. 387 धावा विरुद्ध संघ भारत. आणि याच वेळेस आणखीन काय काय विक्रम झालेत बघू. जुलै 2026 लॉर्ड्सवर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? रोहित शर्मा, 138 धावा. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने एकत्र सर्वाधिक 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची पहिलीच भारतीय जोडी ठरली. रोहित शर्माने एकाच परदेशी भूमीवर सर्वाधिक एक दिवशी 8 शतके झळकण्याचा देखील विक्रम केला का? हे 2-3 विक्रम आहेत, ते लक्षात ठेवा. कोलकाता येथील नॅशनल लायब्ररीमध्ये शब्दलोक या भारतातील पहिल्या डिजिटल भाषा संग्रहालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते जुलैमध्ये करण्यात आलं. कोठे? पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे शब्दलोक नॅशनल लायब्ररीमध्ये हे भारतातील पहिलं डिजिटल भाषा संग्रहालय शब्दलोक. प्रश्न येईल, लक्षात ठेवा. अमित शहा यांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये अमूल बंगाल डेअरी प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात मोठ्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केली. कुठे? पश्चिम बंगाल. अमूल बंगाल डेअरी प्रकल्पांतर्गत भारतातील पहिली आणि सर्वात खोल भू औष्णिक विहीर लडाख केंद्रशासित प्रदेशात कार्यान्वित करण्यात आली. 4थी राष्ट्रीय जबाबदार व्यवसाय आचरण परिषद NCRBC 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. भारतात पहिल्यांदा डेंग्यूच्या लशीला मंजुरी मिळाली. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने ताकेडा बायोफार्मास्युटिकल इंडियाच्या GDENGA लशीला बाजारात वापरण्याची परवानगी दिली. क्यूडेगा TAK-003 ही जपानी कंपनी ताकेडाने शोधलेली लस आहे. कुठली लस? डेंग्यूची लस कोणती? क्यूडेगा. जपानी कंपनी ताकेडाने लॉन्च कुठे केली? भारतात. युनायटेड किंगडमने कनिष्क नारायण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून नियुक्ती केली. बघा, जे काही नवीन मंत्रिमंडळ ब्रिटनचं, त्यात कनिष्क नारायण AI मंत्री असतील. आणि कनिष्क नारायण यांचा जन्म भारतातील बिहारमध्ये झालाय. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय व्यक्ती कनिष्क नारायण ब्रिटनमध्ये AI मंत्री झालेत, म्हणून हे नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर फ्रान्समध्ये 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली. ही बंदी 1 सप्टेंबर 2026 पासून लागू झाली. फ्रान्स युरोपियन संघ UUA मधील पहिला देश ठरला. भारत जागतिक व्यापार संघटना WTOच्या मत्स्यपालन अनुदान कराराच्या अधिकृत सदस्य बनला. भारत या कराराला स्वीकारला 123वा देश बनला आहे. IIT मद्रास येथे इन्क्युबेट झालेल्या प्लेन कंपनीने भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग EVTOL विमानाचा प्रोटोटाइप सादर केला आहे. केरळमधील 8 वर्षाची इया क्रिस, बघा इया क्रिस उत्तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट तोपकल
सर करणारी सर्वात लहान आशियाई व्यक्ती ठरलेली आहे. जुलै 2026 मध्ये भारताने केनियाला इबोलाचा सामना करण्यासाठी 4.5 टन वजनाची पहिली वैद्यकीय मदत पाठवलेली आहे. दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. पहिली मिश्र दिव्यांग ॲशेस क्रिकेट मालिका 2027 इंग्लंड येथे होणार आहे. 21वी पूर्व आशिया शिखर परिषद मनिला फिलिपाईन्स येथे पार पडली. सायबर आर्थिक फसवणूक E0 FIR सेवा गुजरात सरकारने सुरू केली. या सेवेचे नाव सायबर वित्तीय फसवणूक E0 FIR असे ठेवण्यात आले. अनाहत सिंग ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 जिंकणारी पहिली भारतीय ठरली. तिने सुवर्णपदक जिंकले. स्क्वॅश खेळाशी संबंधित आहे अनाहत सिंग. झिम्बाब्वेच्या हरारे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने T20 मालिकेतील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. 19 चेंडूत अर्धशतक T20 ह्याच्यामध्ये, बरं का, हे लक्षात घ्यायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचा दौरा केला होता. अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यातर्फे इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा तो 35वा सन्मान ठरला जुलै 2026च्या अपडेटपर्यंत. त्यानंतर बुकारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज रोमानियाद्वारे, कुठल्या देशात? रोमानियाद्वारे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट या ठिकाणी प्रदान करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, जुलै 2026 मधील ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या मी ह्या ठिकाणी घेतल्या आहेत. या घटनाची जर आपल्याला PDF पाहिजे असेल, देवाचा ॲप प्ले स्टोअरनं डाउनलोड करायचा. त्या ॲपवर जुलै 2026ची PDF टाकलेली आहे मंथली करंट अफेअर्सची. ती तुम्ही प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि 6 माही चालू घडामोडीची आवृत्तीची PDF सुद्धा देवाचा ॲपवर आहे. आणि विशेष म्हणजे 7 महिन्याच्या जानेवारी 2026 ते जुलै 2026 पर्यंतच्या घटनाचं 7 माही आवृत्ती देखील मार्केटला उपलब्ध झालेली आहे. ज्यांना ऑनलाईन घेणं शक्य आहे त्यांनी ऑनलाईन घ्या, ज्यांना ऑफलाईन घ्यायचे त्यांनी ऑफलाईन घ्या. कोणत्याही पद्धतीचे मार्ग तुमच्यासाठी पुस्तकाचे उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. ग्रॅज्युएशन करत असतानाच तुम्हाला UPSC MPSC ची तयारी सुरू करायची आहे? मग तुमच्यासाठी द युनिक अकॅडमी घेऊन आली आहे 3 इयर्स इंटिग्रेटेड वीकडे बॅच, जी इंग्लिश मीडियम मध्ये होईल. या बॅचमध्ये UPSC MPSC परीक्षांच्या प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांची सखोल आणि सर्वसमावेशक अशी तयारी करून घेतली जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोड्समध्ये अवेलेबल असलेली ही बॅच आता 3 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. याची वेळ सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 7 अशी असेल. या बॅचला एनरोल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान फ्री डेमो लेक्चर्स सुद्धा असतील. तेव्हा ही संधी नक्कीच गमावू नका. आजच द युनिक अकॅडमीशी संपर्क साधा.